आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ठेल्यावर जशी आपल्याला किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये वगैरे रगडा पॅटीसची रेसिपी जी बनवतात ना, ते लोक हे रगडा पॅटीसची रेसिपी आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. रवाले ते एक तर तुम्ही रात्रभर मला गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवून द्यायचं 2-3 तासाच्या अगोदर. मी तर 4 व्हिस्कल येऊपर्यंत भिजायला ठेवून दिलं आहे. जोपर्यंत वाटाणे शिजत आहे तोपर्यंत बॉईल केलेले मॅश करायचे, नाहीतर मग असं ग्रेटरनी ग्रेट करून घ्यायचे. आलू घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही जे नॉर्मल साईजचे असेल ना, तर पाचक आलू घेऊ शकता. हे मोठ्या-मोठ्या आकाराचे होते म्हणून मी पोहे जे असते ना जाडवाले ते घेऊन घेतलं आणि पाणी काढून घेतलेलं आहे. खूप भिजवत नाही ठेवलेलं आहे आणि नंतर असं हाताने थोडंसं मॅश करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. सोबतच मी थोडंसं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकलेलं आहे. पण कॉर्नफ्लॉवर मी टाकताना चम्मच टाकायचं आणि तांदळाचं पीठ टाकायचं. थोडंसं कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं, अर्धा चमचच्या जवळपास. नंतर थोडंसं रेड चिली पावडर तुमच्या चवीनुसार आहे, कमी जास्त आहे, आणि अर्धा चमच हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये मी थोडंसं त्याला सुंदर दिसेल ना यासाठी चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि थोडंसं धनिया पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला हलकासाच आणि आमचूर पावडर हे थोडं. तर हे सर्व काय करायचं, मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. टिक्की बनवायची असली तर जे आलू आहे ना ते खूप जास्त असे बॉईल नाही थोडेसे म्हणजे इझिली आपल्याला कवर काढता येईल आणि फुटणार नाही आलू, जेणेकरून जी टिक्कीची शेप आहे ना ती पण छान येते. म्हणून थोडंसं ही काळजी घ्यायची. मोठ्या किंवा छोट्या तुम्हाला ज्या आकाराच्या टिक्क्या बनवायच्या असेल ना त्या शेपमध्ये किंवा तेवढ्या अशा प्रकारे टिक्क्या तयार करून झाल्यानंतर रगडा पण ऑलमोस्ट शिजलेला आहे छानपैकी आणि त्यानंतर मग टिक्की गरम गरम फ्राय करायला ठेवते. चला तर रगडामध्ये तेल टाकलं मी आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं. सोबतच तुम्ही मिरचीसुद्धा ॲड करू शकता यामध्ये, 1-2 मिरची. नंतर थोडंसं लसूण बारीक चिरलेला कांदा. नंतर यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकायचं आहे. याला 1-2 मिनटं परतून झालं की थोडीशी हिंग टाकायची आणि बारीक चिरलेले टमाटर टाकायचे. ते मी थोडं काढून ठेवले. रेड चिली पावडर आणि लक्षात ठेवायचं की आपण अगोदर जेव्हा वाटाणे शिजवायला ठेवले होते त्यावेळेस हळद, मीठ, तिखट हे सर्व टाकलं होतं. तर त्या अंदाजानुसार तुम्ही इथे कमी जास्त करायचं. तर यामध्ये मी थोडीशी टाकायचं व थोडंसं कोथिंबीरसुद्धा टाकायचं. नंतर जो शिजलेला रगडा आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आणि यामध्ये थोडंसं मला घट्टपणा येताना दिसलं तर मी यामध्ये थोडंसंच अर्धा ग्लास 2 मिनटं शिजवायला ठेवून दिलेलं आहे. रगडा पण तयार आहे आणि टिक्की आपल्या झालेल्या आहे आणि जे बनवलेल्या टिक्क्या आहे ना ते त्यामध्ये टाकायचा. पण जशा आपण बनवतो ना तशा त्या परफेक्ट बनायला लागतात. स्वीट वस्तू वगैरे ती सुरुवातीला थोडीशी आपलं असं प्रेस करून थोडंसं आणखी चापट करू शकता, बट मी तसं काही केलेलं नाही आहे. मी नाही केल्या. जेव्हा आपल्याला खायचं असते त्या टायमाला गरम करून तुम्ही ताव्यावर पटकन याला असं चापट करून खाऊ शकता. घेतलं आणि नंतर प्लेटमध्ये मी आणि नंतर जे बनवलेली थोडीशी हिरवी चटणी होती ना ती टाकली. सोबतच जी इमलीची चटणी होती, टमाटर, कांदा आणि वरून शेव व थोडासा चाट मसाला, थोडंसं रेड चिली पावडर वगैरे टाकायचं सोबतच, खूप जास्त नाही. आणि अशा प्रकारे टिक्की तयार करून घ्यायची आणि आजची रेसिपी